पुण्यातील 22 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूमागील विषारी दारू कांडाचे धक्कादायक भिवंडी कनेक्शन समोर आले आहे। एफडीएचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच मोठी कारवाई केली असून भिवंडीतील एका गोदामावर छापा टाकून तब्बल 5929 किलो घातक मिथेनॉल जप्त करण्यात आले आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हेच विषारी रसायन पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तयार होणाऱ्या अवैध हातभट्टी दारूमध्ये मिसळले जात होते। अधिक नफा कमवण्याच्या हवाशापोटी या रसायनाचा वापर करण्यात आला आणि त्यातून 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून पुरवठा साखळीचे धागेदोरे आता उघड होत आहेत। दरम्यान तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील भेसळखोर आणि अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। पुण्यातील या विषारी दारू कांडामागचे संपूर्ण सत्य आता समोर येणार का? पाहत रहा रोकठोक महाराष्ट्र न्यूज। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।